माननीय प्राचार्य कुलकर्णी सर तसेच सन्माननीय उपप्राचार्य भडके सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी मित्र, आज ऑगस्ट क्रांती दिन आणि डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांची जयंती या दोन कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलो. डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांनी केलेलं जे कार्य आहे ग्रंथालय शास्त्रामधलं, ते अतिशय मोलाचं असं कार्य आहे. डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राचा पाया भारतामध्ये या ठिकाणी घातला आणि ग्रंथालय शास्त्राचा विकास, मग ते सर्टिफिकेट कोर्स असो, डिप्लोमा कोर्स असो, डिग्री कोर्स असो, पीजी आणि त्यामधले रिसर्च, या सगळ्याच गोष्टी डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांच्या माध्यमातून भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक, भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून त्यांची या ठिकाणी ओळख आहे. 1924 मध्ये मद्रास विद्यापीठामध्ये ग्रंथपाल म्हणून जॉईन झाल्यानंतर ग्रंथालय शास्त्रामध्ये आवश्यक असणारं जे प्रशिक्षण आहे ते भारतामध्ये या ठिकाणी उपलब्ध नव्हतं. त्यांनी लंडन या ठिकाणी स्कूल ऑफ लायब्ररी सायन्समध्ये तशा पद्धतीचं एज्युकेशन घेतलं आणि त्याच पद्धतीचं एज्युकेशन भारतामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी केला आणि ग्रंथालय शास्त्रामध्ये विविध स्वरूपाचं साहित्य त्यांनी स्वतः या ठिकाणी निर्माण केलं. त्यांच्या नावावरती ग्रंथालय शास्त्रामधले 50हून अधिक ग्रंथ आणि 1000 पेक्षाही जास्त संशोधन लेख या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. या ग्रंथांमध्ये कॉलम क्लासिफिकेशन असेल, प्रोलोगमेना टू लायब्ररी क्लासिफिकेशन असेल किंवा ग्रंथालय आणि समाज असतील, 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स, ग्रंथालय शास्त्रातील 5 सूत्र, अशा अनेक ग्रंथांचं त्यांनी या ठिकाणी निर्मिती केली आणि ग्रंथालय चळवळ ही कशा पद्धतीनं वाढवता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि भारतभर ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण वर्ग त्यांनी या ठिकाणी सुरू केले. म्हणूनच त्यांना 1954 मध्ये भारत सरकारनं पद्मश्री हा अवॉर्ड देऊन बहुमान त्यांचा केला. अमेरिकन लायब्ररी असोसिएशननं त्यांना मार्गारेट मान नावाचा बहुमान या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित केलं. अशा महान डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. अगदी त्याच पद्धतीनं 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो. 8 ऑगस्टला तो या ठिकाणी ठराव पास झाला आणि 9 ऑगस्टला क्रांती दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो. 9 ऑगस्ट 1942ला भारत छोडो अशी घोषणा या ठिकाणी महात्मा गांधीजी यांनी दिली. म्हणजे एक व्यक्ती एखादी गोष्ट बोलतो आणि त्याचा पूर्ण प्रभाव भारतभर होतो. म्हणजे एखादा शब्द टाकला आणि भारतभर त्याची चळवळ सुरू झाली, असं म्हणजे महात्मा गांधीजी यांचं व्यक्तिमत्व होतं. आणि या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असं आहे की जगामध्ये सगळीकडेच या व्यक्तीचा प्रभाव असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि या भारत छोडो आंदोलनानंतर या ठिकाणी भारतामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्यासाठीची क्रांती या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या पद्धतीनं भारताला पुढे 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. तर मॉडर्न इंडियाची काही पुस्तकं आणि ग्रंथालय शास्त्राचे काही ग्रंथ या ठिकाणी घेऊन आपण एक छोटेखानी ग्रंथ प्रदर्शन या निमित्तानं भरवलं होतं. त्याचा सगळ्यांनी आपण या ठिकाणी लाभ घ्यावा, एवढेच या ठिकाणी बोलून मी थांबतो.